यात्रे अलंकापुरी यात्रे अलंकापुरी यात्रे अलंकापुरी यात्रे अलंकापुरी
यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा
यात्रे लंकापुरा येती ते आवडते विठ्ठला किंवा विठ्ठले पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले दिने हे ज्ञाना भूवैकुंठ पंढरपुर भूवैकुंठ पंढरपुर त्याहूनही थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले दिने हे ज्ञाना
निळा म्हणे जाणून संत, निळा म्हणे जाणून संत, धावत येती प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे, दिधले देणे हे ज्ञाना विठ्ठल. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजदेवं स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थं प्रतिभजज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वराय. मी कळा कुसरी काहीच नाही बोलत वचनती भावी काय का जनार्दन तुमचा दास त्याच्यास फिरवावे. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाते दर्शन महात्मा राजविटी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा शोकंदिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमी सुमंतम वटसमुद्रस्य पटेश आनंदं मुकुंदं स्मरामि. भज भज कमंडनं समस्त पाप खंडनं सुभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं पुच्छ पुच्छ मस्तकं सनातनं मस्तकं मंगलंग सागरं नमामि कृष्ण नमामि कृष्ण. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरदहस्ते मधवरी. आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाथ्यस्त ठेविला मस्तके तुमच्या. यात्रेलंकापुरा इति ते आवडते विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किंबहुना ब्रह्मांडाने भगवान पांडुरंगाच्या पट्टेसाठी चंडानंद सेवेत समर्पित करण्यासाठी ठेवलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय यांचे लाडके शिष्य, दास्यत्व भक्तीचे महामेरू, गुरुनिष्ठेचे ज्यांनी परंपरेवरती अगाध श्रद्धा जगाला पटवून दिली असे असणारे श्री संत निळोबाराय महाराज पिंपळनेरकर महाराजांचा 4 चरणाचा आळंदी यात्रेच्या भगवान ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे फलश्रुती सांगणारा अभंग आपल्या समीकरता निवडला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर उपसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या पुण्यपान क्षेत्र इंदूर या ठिकाणी आमने लोणार परिसर या परिसरातून श्री क्षेत्र आमने ते श्री क्षेत्र देवाच्या आळंदी पायी पालखी सोहळ्यात सहभागी हे समस्त या ठिकाणी ज्ञानोबारायांचे पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी आणि या वारीच्या वाटचालीच्या कीर्तनाची सेवा आपल्या परिसराचं वैभव वारकऱ्यांवरती ज्यांची नितांत श्रद्धा आहे. या पायदिंडी सोहळ्याला 17 वर्ष होत आहेत. पण दादांकडे गेल्या 4 वर्षापासून ही सेवा आहे. मला यावर्षी ही सेवा आदरणीय श्री प्रशांतदादा भागवत यांच्या वतीनं त्यांच्या धर्मपत्नी सौ
मेघाताई प्रसन्नदा भागवत यांच्या वतीनं आमच्या ओंकार महाराज जगताप यांनी मला ही दादांच्या वतीनं सेवा या ठिकाणी दिलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो की मला भगवान ज्ञानोबारायांच्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं सद्भाग्य लाभतं. या दिंडी सोहळ्याचे असणारे अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण श्री जनार्दन महाराज पाटील आणि समस्त वारकऱ्यांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष ही भगवान ज्ञानोबारायांचे सगळे ठिकाणी सारखे लेकर आहेत. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्राचे मृदंग मेरू श्री हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज, वारकरी संप्रदायाचे वारकरी अलंकार वारकरी रत्न संबंध महाराष्ट्रात ज्यांची ओळख आहे, तरुणांचे हृदयस्थ असणारे श्री हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज जगताप श्रीक्षेत्र आनंदी, त्यांचे सहकारी संबंध महाराष्ट्राला परिचित असणारे गाणगंधर्व भजन सम्राट कैलास शिखरासारखी ज्यांच्या भजनाची ज्यांच्या सेवेची उंची ती कैलास महाराज पवार. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सगळ्या मुक्ताबाईत माझ्या, आणि मी तर म्हणेल त्या भारताच्या गानकोकिळा होत्या, पण काही दिवसात वारकऱ्यांची गानकोकिळा फार लवकर महाराष्ट्राला दिसेल अशी असणारी आमची मुक्ताबाई या ठिकाणी त्याही उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करतो. दादांचं कार्य आभाळायुक्त आहे. बरेच लोक म्हणतात कार्यक्रम ठेवला त्यांची स्तुती केली जाते. ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. वारकऱ्यांच्या सेवेमध्ये जी व्यक्ती रात्रंदिवस धडपड करते, तुमच्या सगळ्यांच्या वतीने आशीर्वाद त्या ठिकाणी दादांना तर दिल्याच गेला पाहिजे. माझ्या 25 वर्षाच्या या कीर्तन करिअर मध्ये वाटचालीच्या कीर्तनाचं इतकं सुंदर नियोजन मी पहिल्यांदा पाहतो. आता भगवान ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात मुक्ताबाईच्या गडावरती आम्ही दरवर्षी चालत असतो, पण एका वाटचालीच्या कीर्तनासाठी वारकऱ्यांची इतकी सुंदर व्यवस्था मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत पाहत नाही. ते दादांना आवडणार नाही. बरं, एवढं असून मराठीत काय म्हणतात, डाऊन टू अर्थ, मातीशी नाळ जोडलेलं हे कुटुंब. त्यांच्या मातोश्री असतील, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचं कुटुंब, नम्रता इतकी मायबाप, पैशाला भरपूर असतील, पण सगळ्यांचाच पैसा वारकऱ्यांच्या सेवेत खर्ची पडत नाही. याच्याकरता जन्मोजन्मी यांना बहुपुण्य मिळेल, तिड तिड पुण्य साचा पडे, बहुत सुकृताची जोडी. फक्त आपली संप्रदायाची सेवा नाही तर भूतदया असेल, बैलगाडा शर्यत असेल, महिलांचा आता मागे कार्यक्रम झाला, महिला दिन साजरा झाला 8 मार्चला. खर तर सगळे दिवस तुमचेच असतात ना लाडक्या बहिणी. हो, काय क्रांती केली माहिती मी विधानसभेत, खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. विठाला अहो, काही लोकांचं आयुष्य गेलं पण त्यांनी आपल्या कुटुंबियांना सुद्धा हेलिकॉप्टर मध्ये बसवलं नाही. ज्या माता मावल्यांना आयुष्यात कधी वाटलंही नसेल की मी हेलिकॉप्टर मध्ये बसेल, अशा माता भगिनींना यांनी हेलिकॉप्टरची सफर करून आणला. याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे. मी फक्त एकदाच बसलो होतो केदारनाथला, ती भीती वाटायची. सर्वसामान्य खर तर मातृशक्तीचा हा गौरव आहे. आणि इतकं चांगलं कार्य मला त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सगळे कुटुंबीय गोठ्यात घेऊन गेले होते. इंजाम, एक लक्षात ठेवा, बैल हे धर्माचं स्वरूप आहे. गोमाता धरती मातेचं स्वरूप आहे. भागवतकार सांगतात बैल हे धर्माचं स्वरूप आहे. भागवतातल्या द्वितीय स्कंदात वर्णन येतं. बैलाचं पुरातन नाव आहे बसवा, ज्याच्यामध्ये ब म्हणजे ब्रह्मदेव, स म्हणजे सदाशिव आणि व म्हणजे विष्णू, या तिघांचं स्वरूप ज्याच्यामध्ये असतं त्याला बसवा म्हणतात. बसवा म्हणजेच भगवान शंकराचं वाहन नंदी, आणि त्या नंदीचं धर्माची पूजा तुमच्या घरात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. बैल धर्माचं स्वरूप आहे. सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य, धार्मिक कार्य, वारकऱ्यांची सेवा. आणि दादा, मी तरी असं म्हणेल की ज्यांच्या पाठीशी वारकऱ्यांचे आशीर्वाद आहे त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. पंढरपूरचे वारकरी असतील, पण पंढरपूरच्या वारकऱ्यांपेक्षा आळंदीला येणाऱ्या वारकऱ्यांचा अधिकार मोठा आहे.
आणि या सगळ्या ज्ञानोबारायांचे लेख, तसे तर आपण सगळे ज्ञानोबारायांचे लेकर, महाराष्ट्रात जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबारायांचे लेकरू आहे. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी आहे ते सख्खे लेकर आहे आणि बिना माळकरी चुलत आहे. एवढा तर अंतर ज्ञान ठेवावं लागेल. आणि एवढे बहुसंख्य वारकरी या ठिकाणी आपण त्यांची सेवा करता. या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि आशीर्वाद. वारकरी संप्रदायाचे 3 प्रकारच्या ठिकाणी पडतात: उपासना, उपासक आणि उपास्य. उपासक हा वारकरी आहे, उपासना ही वारी आहे आणि उपास्य भगवान पंढरीश परमात्मा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काया वाचा मने झाला विष्णुदास. ज्ञानोबराय वारीची व्याख्या सांगतात, वारकऱ्यांची व्याख्या सांगतात, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. शरीर आईवडिलांनी दान केलं, जीव भगवंतानं दान केला आणि कृपादान संतांनी केलं. मायबाप, ज्या राष्ट्रात आपण जन्माला आला, या राष्ट्राचा या ठिकाणी गौरवशाली इतिहास सांगितला जातो. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पखार थे, गुजरात और आसाम जिसकी भुजा है, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कणकण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्रसंत म्हणतात, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. त्या राष्ट्रात आपण जन्माला आलो त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान सुलतान? भारत, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मानवीसारखी देराणी जेठाणी नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोणी इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. हा मावळ प्रांत आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनकुंडीत मंगलमय झालेला परिसर आहे. तुम्ही उत्तराखंड मध्ये गेले तर जागोजागी बोर्ड लागलेला आहे, देवभूमी में आपका स्वागत है. मी तर असं म्हणेल, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कहते अयोध्या वैराग्य भूमी, वृंदावन प्रेम भूमी, द्वारका कर्म भूमी और महाराष्ट्र संतों की भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे वीर झाले, संतवीर, महावीर, नरवीर, क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीर, कर्मवीर. या मातीने वीरांना जन्माला घातलेला आहे. नरवीर तानाजी मालुसरे कोंढाण्याजवळ येतो, महावीर येसाजी कंत, संतवीर जगद्गुरु तुकोबराय. तुका म्हणे आम्ही बडीवीर गाढे, संतवीर तुकोबराय, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विलास सावरकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील. ही वीरांची भूमी आहे. या मातीत आपण जन्माला आलेलो आहोत. या मातीत जन्माला येण्याकरता मागच्या जन्माची पुण्य असावे लागते.
या माती जन्माला येण्याकरता मागच्या जन्माचं भाग्य असावं लागतं. तुमचं माझं भाग्य तरी लोक म्हणतात देवानं मला काय दिलं, काय दिलं नाही तुम्हाला. माणसाच्या एका नखाची किंमत 25,000 रुपये. अशी देवांना किती दिले? 20. त्याची किंमत झाली 5 लाख. एक दात पडला पुन्हा बसवायचा म्हटला 10,000 रुपये रोकडा लागतात. फ्रूट कॅन्डल झोडपीला. असे देवांना दात किती दिले नक्की सांगा? 32. आणि ते दुधाचे पडलेले कोण पकडे? 6,40,000चं बजेट फक्त इथेच आहे. 11,40चं बजेट ना खाणेदार सांगितले, बाकीचे पार्ट सांगितलेच नाही. तरी करंटे म्हणतात देवाना मला काय दिलं. तुकोबारा सांगतात जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्थित पाय. तीर्थयात्रा जाय चुकू नको. मायबाप स्वतःच हित अहित अनहित स्वहित परहित हिताचे 5 प्रकार पडतात. त्याच्यात सगळ्यात हित कोणतं असेल तर भगवंताची आणि संतांची वारी करणे. जोपर्यंत शरीर साथ देत आहे. काही लोक म्हणते महाराज कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज काय नाही तर काय थोडी. श्वान शंकरे हंती ते न करा कोणी गाढव करा. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज माणसांनाच आहे, कुत्र्या मांजरांना नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा तुमच्या घरात एखादी कुत्रा माणसाच्या मौतीने मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीने मरत नाही. पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटारात नव्हतं घाणीत भरतं. गटारातून बाहेर येतं. समोर बंगला गालीच्या सोफा सेट आहे. 1.5 टनाचा एसी लावलेला आहे. गटारात भरलेले डुकर मी घालून बंगल्यात जाऊन लोळायला लागला. असं कधी झालं? अजिबात नाही. त्या डुकराला माहितीये जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तुम्ही कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारामध्ये लोळणारे डुकर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही. पण असे बरेच बंगल्यावाले त्यांनी तसं लोळू नये म्हणून कीर्तन आहे. तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण वारी घेऊन बसलात महाराज. आम्ही मंगळयान त्या ठिकाणी गगनयान, चंद्रयान, चंद्रयान 2, चंद्रयान 3, आता आदित्ययान लॉन्च केलं. आम्ही चंद्रावरती गेले ना. आता चंद्रावरती जागा शोधतायत लोक. तुम्ही चंद्रावरला मंगळावरती जा, कुठेही जा, कितीही मोठे व्हा, पण रामायणाचा शेवटचा श्लोक ध्यानात ठेवा. अपि स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. माय आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. ज्याने माय आणि मातृभूमीला त्या ठिकाणी विसरला नाही तो आयुष्यामध्ये विश्व विजेता ठरला. आतापर्यंतचा इतिहास. ज्या लोकांनी मायभूमीची आपली नाळ जोडून ठेवली, ज्या लोकांनी आपली माता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आपली मातृभूमी सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना जगात दुसरं काही करायची गरज पडली नाही. बाबा माणूस म्हणून जन्माला आला, महाराष्ट्रात जन्माला आला तर 3 गोष्टी गरजेच्या आहेत तुमच्या. ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथ मार्गदर्शक आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद. ग्रंथ इतके की ज्यांनी निर्माण केले त्यांनाही ठाऊक नाही. व्यासेही अमुक ग्रंथ केले, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासेही अमुक ग्रंथ केले. ग्रंथांमध्ये कथा आहे. कथा मोरयाची कथा, कार्तिकाची कथा, भास्कराची कथा, शंकराची. समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची कथा अनेक आहे. ग्रंथांमध्ये कथा, कथा मार्गदर्शक आहे. ग्रंथ, ग्रंथांनी कळले आम्हाला संत, व तेची संत ज्यांचा हेत साधू. 6+2 साधू. ज्याने 6 धुतले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षडविकार ज्याने धुतले त्याला साधू म्हणतात. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. खरा साधू ओळखता येत नाही. बजरंगबलीला ओळखता आला नाही, बलराम दादाला ओळखता आला नाही, सीतामाईला ओळखता आला नाही. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला होता तेव्हा कोणाच्या रूपात होता? मग जर सीतामाईला खरा साधू ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात बिलकुल नाही. साधूची परिभाषा माझी माय मुक्ताबाई सांगते. संत तोची
मुक्ताबाई सांगतात संत तोची जागणं जगी दया क्षमा चांगिलो बंधना म्हणा जगी पूजा नाही हबर लोक सुख सुख ज्ञानाची मुक्ती मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा सत्य लोक कोणालाही सत्य समजायला लागले. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. लढाई जे बायकोला अनेक नाव आहे. दारा भार्या बायको अर्धांगिनी प्राणेश्वरी वनिता. इंग्लिश मध्ये वाईफ WIF विदाउट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्व सूचना न देता लढायला तयार असते तिला वाईफ म्हणतात. वाईफ वेगळी आणि ग्रहलक्ष्मी वेगळी आहे. आमच्या धर्मात स्त्रीला वाईफ म्हणत नाही ग्रहलक्ष्मी म्हणतात. तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्हाला सगळे देव घाबरतात. नवरदेव सुद्धा एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देवला अंगाला लेकर होऊन पडले होते. एका बाईची रागाने नजर पडली सोन्याचं गाव जडून खार झालं होतं. नुसतं नजर पडू द्या माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. आणि एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे तोंडदार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती. कुठून शिकून आल्यात कुठं डिप्लोमा केला घर पडायचा देव जाणं. सध्या लय भयानक ओंकार बाबा. मला ही सगळी जाणकार मंडळी माझ्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानावृद्ध सगळी मंडळी गोष्टी मला सांगाल 10 वर्ष अगोदर अशी कधी बातमी ऐकली का बायकोन नवरा मारून टाकला. नवऱ्यानं बायको मारली असेल पण बायकोन नवरा मारला अशी बातमीच नव्हती. गेल्या 2 वर्षापासून दर आठवड्याला एक बातमी येते बायकोन नवरा मारला. एक बाई फिरायला कुठे घेऊन गेली तिकडेच मारून टाकला. एका बाईने नवऱ्याला मारलं पाण्याच्या ड्रम मध्ये टाकला सिमेंट कॉन्क्रीटचा माल वरतून ठरला संपवून टाकला. ती बातमी मी ऐकली घरी आलो ड्रम भंगारमध्ये विकला. इतकी भयानक परिस्थिती धास्ती घेतली ना मला धास्ती घेतली. तुमचा अधिकार खरंच मोठा. सांगू तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी. पूज्य महात्मा गांधी बसलीस असी का स्वस्थ भगिनी लोक आता ललकारी. तो हिंद भूमीची नारी तो हिंद भूमीची नारी तो हिंद भूमीची नारी तो हिंद भूमीची. तुझ्या कुशीतून इथे जन्मले धन्य जियाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रामकृष्ण बुद्धादी थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी. पूज्य महात्मा गांधी बसले सासी का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी. तो हिंद भूमीची नारी. हम भारत की नारी है. कार्टे वेंड्या हरमेला असलेल्या मुलींनी वळखत जिंकला. मुलींनी मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. पण तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा हा दिवा कधी भडका धरेल त्याचा भरोसा नाही. दिव्याच्या नादी लागू नका. आपल्या पंचाच वर तुम्ही दिवाळीला कितीही दिवे लावले तुम्ही कितीही दिवे लावले तरी पंथी लावल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. वा वा तुमचा अधिकार लय मोठा आहे. खरंच मोठा अधिकार आहे तुमचा. आमच्या शास्त्रकारांनी सगळ्यात धन्यता तुम्हाला दिली. धन्यतेची माता म्हटलेली आहे. वा वा. नंतर पिता कुळे कन्या पुत्र होती साथी कुळे कन्या पुत्र होती साथी
मायबाप संत भाग्याशिवाय संत भेटत नाही. ऐका, संतांचं गावात भाग्य आहे, वारकऱ्यांचं तुमच्या गावात भाग्य आहे, वारकरी तुमच्या घरी येणं तुमचं सौभाग्य आहे, स्वतः वारकरी बनून जाणं महत्भाग्य आहे, आपण आळंदीची वारी करणं सद्भाग्य आहे, आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. वारकरी घरात येणं हे परम भाग्य नाही. भाग्याचा उदय, भाग्योदयाशिवाय त्या ठिकाणी संत भेटत नाही. काही लोकांचं भाग्य जन्माला आल्यावर उजेडत आलं, काहींचं 5 वर्षानं, काहींचं 10 वर्षानं जन्माला आलं. ज्यांचा भाग्योदय झाला, अहो काय भाग्य असतं. आमच्या दिदीने ज्ञानोबारांच्या पालखी सोडत एकच गवळून म्हटली, एका रात्रीतून अख्ख्या महाराष्ट्रात स्टार झाले. हे भाग्यच ना. हे भाग्याशिवाय या गोष्टी जीवनात घडत नाही. ही तर भगवान ज्ञानोबारांची कृपा आहे. कृपेशिवाय हे होत नाही महाराज. काहींचं आयुष्य संपलं पण प्रसिद्धी मिळाली नाही. एका पूर्ण फक्त एकच गणपतीच्या प्रेमने गाणं म्हटलं होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसले गणपती, डोकं बघतोय. त्याचं पाहून आमच्या शेजारचं पोरग म्हणे, माझ्या बापानं बोटानं हल्ला. भाग्याशिवाय हे होतच नाही. देवाच्या कृपेशिवाय आणि भगवंताच्या कृपेशिवाय, संतांच्या आशीर्वादाशिवाय जीवनामध्ये प्रगती साधता येत नाही. मायबाप, ग्रंथ, संत, संतांमध्ये सर्वश्रेष्ठ भगवान ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारायांपेक्षा जे आधीचे संत आहे त्यांनी ज्ञानोबारांना माऊली म्हटलं. ज्ञानोबारायांच्या नंतरचे जे संत झाले त्यांनी ज्ञानोबारांना आईची उपमा दिली. आई, माता, माऊली, माय एवढ्या संज्ञा फक्त भगवान ज्ञानोबारांना लागल्या. काय केलं ज्ञानोबारांनी? माहिती, भगवान परमात्म्याने वेदाची निर्मिती केली. भगवंताच्या जवळून वेद जन्माला आला, पण वेद भगवंताच्या धोरणातून जन्माला आलेला. हा वेदार्थ सागरू जो नेत्रिस्ताचा गुरु, भगवान झोपेमध्ये जे काही धोरणातून आवाज आला त्याच्यातून वेद जन्माला आले. पण वेदोमे भेद आहे. वेदाजवळ ज्ञान आहे. ज्ञान 4 लोकांकडे, एक वेदाकडे ज्ञान आहे, एक देवाकडे ज्ञान आहे, एक संतांकडे ज्ञान आहे, आणि एक सर्वसामान्य तुमच्या माझ्या माणसाकडे ज्ञान आहे. वेदाजवळ ज्ञान आहे, पण वेदानं ते ज्ञान सगळ्यांना दिलं. त्याने स्त्री आणि शूद्र डावलले. देवाजवळ ज्ञान आहे, पण देवानं ते ज्ञान अर्जुना व्यतिरिक्त कोणाला सांगितलं नाही. आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही. माणूस काही गोष्टी आईला सांगतो, बापाला सांगत नाही. काही गोष्टी बापाला सांगतो, आईला सांगत नाही. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही. पण तुम्हाला सांगितलं शहरात देवानं लक्ष्मीला सुद्धा सांगितलं नाही, ते त्याने अर्जुनाला सांगितलं. या भारतामध्ये 3 गोष्टी आहेत. अलेक्झांडर सिकंदर जेव्हा या भारतात आला होता, त्याच्या देशाच्या लोकांनी सांगितलं होतं, सिकंदर, भारतात 3 गोष्टी आहे. भारतात ज्ञान आहे, भारतात संपत्ती आहे, आणि भारतात सौंदर्य आहे. तू सौंदर्य आणशील याच्यात तिला मात्र संशय नाही, तू संपत्ती आणशील याच्यातही तिला मात्र संशय नाही, पण भारतामध्ये ज्ञान आहे. ज्ञान सगळ्यांजवळ आहे, पण देण्याची वृत्ती फक्त संतांजवळ आहे. भगवान ज्ञानोबारांना माय एवढ्यासाठीच म्हटले. कोणी आई म्हटलं, कोणी माय म्हटलं, कोणी माता म्हटलं, कोणी त्या ठिकाणी माऊली म्हटलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची मा, वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानराज माझी
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबराय माऊली आहे, माय आहे, माता आहे. एवढ्या संज्ञा आतापर्यंत कुणालाच नाही. वेदशास्त्रानं आई म्हटलं, अनाथानं माय म्हटलं, योग्यांनी माऊली म्हटलं. हा अधिकार भगवान ज्ञानोबरायांचा आहे. तशा तुमच्या मला प्रत्येकाला 5 माता असतात. या 5 मातांपेक्षा बाकीचा काही विस्तार नाही. पण एक जन्म देणारी माता आणि जिच्यावरती रात्रंदिवस आपलं त्या ठिकाणी कार्य सुरू आहे ती धरती माता. की या मातेसाठी धर्मवीर शंभूराजे वयाच्या 32व्या वर्षी हौतात्म्य पत्करलं. या मातेसाठी तानाजी मालुसरेत लग्न लेकराच्या बाजूला टाकून गेले, ते पुन्हा आलेच नाही. एकुलते एका पोराचं लग्न ठरलेलं, अंगाला आडत लागलेले, पाहुण्यांची वर्दळे, डोक्याला मुंडवळे बांधलेले. राजगडावरती त्या ठिकाणी जाऊन सांगते, राज माझ्या एकुलते एक पोराचं लग्नाला यावं लागेल. महाराजांनी म्हणताना आम्ही लग्नाला नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार. कोणतं लग्न? म्हणले किल्ले कोंढाणा. नारवीर तानाजी मालुसरेंचे वाक्य आहेत, आमचा राजा संकटात असताना आम्ही वर्गात म्हणून लग्नाच्या वरातीत मिरवावा, आमच्या रक्ताला शोभा देत नाही राज. आधी लगीन कोंढाण्याचं. मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी. जीव तळमळतो मराठी अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत तोडवणारी संस्कृती आहे. अरे खंजरही छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसांची छाती आहे. त्या मातीत आपण जन्माला आलो. या मातीसाठी, या मायभूमीसाठी तानाजी मालुसरे त्या ठिकाणी गेले ते पुन्हा आलेच नाही. धर्मवीर शंभूराजे 32व्या वर्षी जात आहेत. ही माय आपली, आपण काळ्या आईचे लेकर आहोत. तिच्या आपल्यावरती उपकार आहेत. एक जन्म देणारी आई आणि एक त्या ठिकाणी ही धरती आहे. या 2 मातेंच्या आपल्यावरती अनन्य साधारण उपकार आहेत. नाही बाप, याच्या पलीकडे परमार्थातली आई म्हणून भगवान ज्ञानोबरायांकडे पाहिलं जातं. 5 तत्व आहे, 5 ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा. मग तुम्ही याच्यात 5 ग्रंथाचे नाव घेतले, ज्ञानेश्वरीचं नाव घेतलंच नाही. ज्ञानेश्वरीचा उल्लेख मी पहिल्यांदाच केला. गीतालंकार, ज्ञानेश्वरी 5 ग्रंथ आहे. 5 ग्रंथात 5 तत्व, भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा हे 5 तत्व आहे. याच्यातलं जे एक शेवटचं तत्व आहे त्याचं नाव आहे गुरुनिष्ठा. आणि ती गुरुनिष्ठा भगवान जगद्गुरु तुकोबरायांबद्दल श्री संत ज्ञानोबरायांची. माझे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय वक्ते बाबा म्हणायचे की जगद्गुरु तुकोबरायांच्या नंतर तुकोबरायांच्या उंचीला लागेल एवढा साधू जगात जन्माला आला नाही. पण त्यांच्या खालोखाल जे काही त्या ठिकाणी अधिकार होता तो श्री संत ज्ञानोबरायांचा. आणि जेव्हा भगवान ज्ञानोबरायांकडे साधकांनी विचारलं की आमच्या उद्धाराचं साधन काय? भगवंताने आपलंच म्हटलं पाहिजे, देवाने आपलं म्हटलं पाहिजे, भगवंतांना आमचा अंगीकार केला पाहिजे. यासाठी साधा सोपा सरळ असा बायपास सांगा. आम्हाला शॉर्टकट सांगा, आम्हाला बायपास सांगा. भगवंताने आमचा अंगीकार केला पाहिजे, आम्ही देवाला आवडलो पाहिजे, यासाठी काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस श्री संत ज्ञानोबरायांनी सांगितलं की या जगामध्ये संतांमध्ये सर्वश्रेष्ठ असले तर ते भगवान ज्ञानोबराय. भगवान ज्ञानोबरायांनी जर अंगीकार केला, मग त्यांनी विचारलं की भगवान ज्ञानोबरायांनी अंगीकार करण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणले ज्ञानोबरायांनी अंगीकार करण्यासाठी भगवान ज्ञानोबरायांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. म्हणले त्यांच्या दर्शनाला जर गेलो तर त्याचा फायदा काय होईल? अभंगाच्या पहिल्या यात्रे आनंदपुरा
यात्रेलंकापुरी येती ते आवडती विठ्ठला. जे आळंदीला यात्रेला आळंदीने म्हटलं अलंकापूर म्हटलेलं आहे. यात्रा यत्र यात्रा यत्र जत्रा. यात्रा वेगळी जत्रा वेगळी. ही जत्रा नाहीये. जत्रा तर येड्याची असते. येड्याची जत्रा. नाशिकवरून येरवड्याला पागल आणायचे 50-60 पागल होते येडे. त्यांना विमानात घातले. अर्जंट न्यायचे होते न्यायाधीशासोबत. अट्टल गुन्हेगार सगळे पागल. विमानात घातले. पागलच ते त्या पायलटच्या कॉकपिटला लाथा मारायचे. पायलट परेशान झाला. म्हणजे अरे तुमच्यात कोणी कमी पागल आहे का? एक म्हणला मी आहे. म्हणजे तू कोण आहे? म्हणले मी यांचा मुकरदमी. म्हणले तू कमी पागल? म्हणले हो. कशावर? म्हणले परीक्षा घ्या. म्हणले सांग तुझं गाव कोणतं? म्हणले ठाऊक नाही. तुझं नाव? म्हणले माहित नाही. आई वडील? म्हणले ठाऊक नाही. म्हणले काहीच माहित नाही? म्हणले अजिबात नाही. म्हणजे माहिती ते सांग. तो म्हणला माझ्या बायकोच्या नावाव्यतिरिक्त मला काहीच माहित नाही. पायलटच्या लक्षात आलं. अख्खा मोबाईल फॉर्मेट झाला पण व्हायरस काही गेला नाही. यात्रा आणि जत्रा. जत्रा म्हणजे जत्रा. ती येड्यांची जत्रा असू शकते. ही यात्रा आहे. यात्रे अलंकापुर येती. जे भगवान ज्ञानोबरांच्या दर्शनासाठी येतात. संतांच्या आपल्या संसारामध्ये 4 गोष्टी आमचे गुरु महाराज सांगायचे.
आधी व्याधी उपाधी आणि समाधी. आधी जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी आणि संत म्हटलं की समाधी. समाधीमध्ये दोन प्रकार पडतात, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. पुन्हा समाधीचे प्रकार, ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचे वैकुंठ गमन, नाथबाबांची जल समाधी, शबरी मातेची अग्नी समाधी आणि माझी माय मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा. हे समाधीचे 4 प्रकार पडतात. भगवान ज्ञानोबरायांची संजीवन समाधी. संजीवन समाधी का? सगळ्यांच्या समाध्या आहे पण शब्द वेगवेगळे वापरले. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचे वैकुंठ गमन, नाथबाबांची जल समाधी आणि माझी माय मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा. असं का? त्याचं कारण आहे, ज्ञानोबरायांची संजीवन समाधी एवढ्यासाठी आहे, ज्ञानोबरा पाया आहे आणि पायाला नेहमी मंदिर किंवा इमारतीच्या खाली थांबावं लागतं म्हणून ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे, कारण ते पाया आहे म्हणून खाली आहे. तुकोबरायांचं वैकुंठ गमन का? तर कळस नेहमी वरती असतो, तुकोबरा कळस आहे म्हणून तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. कळस म्हणजे तुकोबरा म्हणून वैकुंठ गमन, पाया म्हणून संजीवन समाधी. नाथबाबांची जल समाधी. पैठणला जर गेलात तर गोदावरीच्या पाणी पातळीपासून नाथबाबांची समाधी 35 फूट जवळपास उंचीवरती. कधीही समाधीच्या जवळ जा आणि त्या पुजाऱ्यांना सांगा की बाबा आम्ही ऐकलं की भगवान श्री संत एकनाथ महाराजांची जल समाधी आहे, कसं शक्य आहे, काय पुरावा आहे? तुमचा उपर्ण त्यांच्या जवळ द्या. पुजाऱ्याने नाथबाबांच्या चरण पादुकांवरती जर उपर्ण ठेवून उचललं, पिढीला तर पाणी पडतं महाराज. नाथबाबांची ती जल समाधी आहे आणि माझी माय मुक्ताबाई त्यांचा तिरोभूत सोहळा. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेमध्ये मानाचे 7 संत, तसे सगळे संत अधिकारी आहेत, पण आपल्या भजनामध्ये 7 लोक, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. मानाच्या पालख्या आधी 7च होत्या. त्या 7 संतांमध्ये महिला संत फक्त मुक्ताबाई. आपल्या शास्त्रांमध्ये चिरंजीव 7 आहे. 8 मार्कंडेय ऋषी मानले जातात पण 7 आपण चिरंजीव मानतो, ते सगळे पुरुष आहे. महिला चिरंजीव फक्त मुक्ताबाई आहे. मुक्ताबाईचा देह दिसला नाही म्हणून त्यांचा तिरोभूत सोहळा. मग मुक्ताबाईचा अधिकार काय? आमच्या फडावर म्हटलं जातं, ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले, निवृत्ती सोपान अग्नी मुक्ताबाई ब्रह्मचित्ताले, अवतार धरुणी अवतरिले. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते धन्य वंदन तौपाई. जय देवी ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले, निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले, भगिनी मुक्ताबाई ब्रह्मचित्तले, अवतार धरुणी जग धरिले. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तौपाई. जय देवी. तिरोभूत सोहळा का? निरंजनी वीज कडाली पाही, भानुयेचे तिरी अदृश्य होई, जलधारा स्वरूपे वाहे तटाई, देहे अधिष्ठान झाले मुक्ताबाई. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदि माते जननी वंदन तौपाई. आदत्राय जननी मुक्ताबाई आहे, देवांची जननी मुक्ताबाई आहे, ब्रह्मचित्तला मुक्ताबाई आहे. ही समाधीचे 4 प्रकार वारकरी संप्रदायामध्ये म्हटले जातात. त्याची सगळ्यात महत्वाची समाधी भगवान ज्ञानोबरायांची आहे, ती म्हणजे संजीवन समाधी. श्री संत ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. भगवान ज्ञानोबरायांच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे बाप, 42 दिवस जर ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी भगवान ज्ञानोबरायांचा साक्षात्कार होतो. याच्यात तीडमात्र संशय नाही, अजिबात नाही. मग या अधिकाराचे संत, आमची सगळ्यांची आई, भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त, कैवल्य चक्रवर्ती, तेजोनिधी भगवान ज्ञानोबराय, त्यांच्या यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. पांडुरंगाची आवडचं काही विशिष्ट प्रकार आहे. प्रत्येक देवाची आवड वेगवेगळी, आवड आपली आपली. सगळ्यांना सगळे आवडत नाही, सगळ्यांना एक आवडत नाही, एकाला सगळे आवडत नाही. मला जे आवडते ते तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला जे आवडते मला आवडणार नाही, आपल्याला जे आवडते बाकीच्यांना आवडणार नाही. तुम्हाला आवडतं, आवडीच्या हरी अंतरापासून, म्हणून 17 वर्षापासून हा दिंडी सोहळा सुरू आहे. वा वा वा.
आवड असल्याशिवाय नाही, ज्याला आवड आहे त्याला सवड आहे, ज्याला आवडच नाही तो जवळ जरी असलं तरी म्हणे काय लावून दिलं काही कळत नाही. आवड आहे, प्रत्येक देवाची आवड वेगवेगळी. भगवान शंकराची आवड आहे, शंकराला आवड बेलाची, आवड बेलाची, आवड बेला. भगवान महादेवाला बेल आवडतं, कारण सध्या ट्रेंडिंगला फक्त एकच देव चालू. भगवान महादेवाला बेल आवडतं. अजून विठ्ठलाला आवड तुळशीची, आवड तुळशीची, आवड तुळशी. अतिप्रिय आवड तुळशी मुक्का, तैसीच कृती करे घोड्या. आवडे देवासी तू ऐका प्रकार. आवडे गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. मग देवाला काही विशिष्ट गोष्टी आवडतात, त्यातली एक आवड आहे यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठल. मग निळोबराय तुम्ही एवढं ठामपणे कसं काय सांगू शकता? निळोबरायांनी सांगितलं भगवंताने प्रसन्न होऊन त्यांना हे वरदान दिलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये.
म्हणतात पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे ज्ञाना. श्री संत बिडोबराय सांगतात पांडुरंगाने प्रसन्नपणे हे दान केलेले. काय दान केलं? भगवान ज्ञानोबरायांना पंढरीश परमात्म्याने हे दान केलेले की जे अलंकापुराच्या यात्रेला येतील नाही बा, आषाढीच्या सोहळ्याला संत सगळे भीमा तीरावरती जमा झालेले आहेत. 16 वर्षापर्यंत भगवान ज्ञानोबरायांनी अलौकिक ग्रंथाची निर्मिती केली. योग्यांसाठी, मुमुक्षूंसाठी, साधकांसाठी, सर्वसामान्यांसाठी 16 वर्षापर्यंत भगवान ज्ञानोबरायांनी साहित्याची निर्मिती केली आणि उरलेल्या 3 वर्षात वारकरी संप्रदायाची पुनर्भरणी केली. म्हणून वारकरी संप्रदायाचं असं त्या ठिकाणी मान्यता आहे की वारकरी संप्रदायाचे संस्थापक जरी दुसरे कोणी असले तरी पुनर्भरणी संस्थापक भगवान ज्ञानोबराय आणि प्रचारक नामदेवराय आहेत. उरलेल्या 3 वर्षात ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाची पुनर्भरणी रचना केली. आषाढीचा सोहळा भरलेला आहे. भगवान ज्ञानोबराचारी भावंड पंढरीला गेलेला आहे. सगळ्या आनंदात आहे. आणि भगवान ज्ञानोबरायांनी पंढरीश परमात्म्याला सांगितलं, देवा आता दिसू नये जना ऐसे करे नारायण. देवा आता थांबायची इच्छा. हे थांबायचं वय नाहीये. वयाच्या 16 वर्षी भगवान ज्ञानोबराय थांबतायत. मी 55 वर्षाचे म्हातारे पाहिले की ते डॉक्टरला सांगता सलाईन लावा, अजून 5 वर्ष जगायचे. जास्त जगण्याच्या लवकर मरण्याच्या भानगडीत पडूच नका. हे तुमच्या माझ्या हाती ठेवलेलेच नाहीये. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते. कमी जगा, चांगलं जगा, शॉर्टकट स्पीड. काही लोक फार कमी जगले. सगळ्यात कमी आयुष्य जगले माझे भाई मुक्ताबाई, 17 वर्ष 7 महिने 23 दिवस. नंतर भगवान ज्ञानोबराय 22 वर्ष, धर्मवीर संभाजी महाराज 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष आणि जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष, छत्रपती शिवराय 50 वर्ष. मला जर देव भेटणार तर नाही, समजा भेटला तर मला देवाला विचारायचं की देवा औरंगजेबाला 97 वर्षाचं आयुष्य आणि धर्मवीर शंभूराजांना 32 वर्षाचं आयुष्य, असा भेदभाव पहिल्यापासून का करत आला? चांगले माणसं जास्त दिवस राहत नाही. आमच्या गावात एक म्हातारा 89 वर्ष जगला, आयुष्यभर लग्न मोडले तरी 89 वर्ष जगला. काही लोकांचा स्वभाव असतो मूळ स्वभाव आधी होती दासी करता राणी केली तशी तिचं हिंडणं राहील ना. मूळ स्वभाव. काही लोकांना मूळ स्वभाव जात नाही. एक माणूस डाव्याकडे दाढी करायला बसला, अर्धी दाढी झाली म्हणलं थांब. काही लोकांची दाढ्या केली असतील तो म्हणलं मग आमदार खासदार सरपंच डेप्युटी चेअरमन व्हायचं म्हणून त्याची विकास सोसायटीचे तट्टामुक्तीचे अध्यक्ष काही लोकांच्या दाढ्या केल्या. मग तो माणूस न्हाव्याला विचारायचा होता, तू आतापर्यंत कधी गाड वाचकाडी दिली का? तो म्हणला नाही, आज काही लग्न करतो. मूळ स्वभाव जाईना. काही लोकांचा मूळ स्वभाव कधीच जात नाही. मुलाचं लग्न ठरत नाही म्हणून गावातला कुठेतरी वयस्कर माणूस घेऊन तो तर पोरगी पाहायला घेऊन गेला. मुलगी पसंत पडली, चहा पोहायचा कार्यक्रम झाला, सगळं आटोपलं. पण मग काही लोकांचा मूळ स्वभाव जात नाही. तिच्या बापाने विचारलं, म्हणजे बाबा काही प्रश्न विचारायचे असते पोरीला विचारा. ते आगाऊ होतं म्हातारा. त्याने विचारलं, बेटा किती शिकलेली, किती मार्क पडले, मामा कुठले, मावशी कुठले, आता कुठले, गोत्र काय, कुठं काय, सगळं विचारून झालं. मग झालं, सगळं झालं होतं ना. मग आगाऊपणा करायची काही गरज होती? या म्हाताऱ्याने विचारलं, बेटा काही देव धर्म परमार्थ करते का? म्हणले हो बाबा, वारकऱ्याचे लोक 5च्या दिवशी बापांकडे मला घातलेली पाळण्यात असतात. पंढरपूरची आळंदीची वारी, पैठणची मुक्ताबाईची वारी चुकत नाही. म्हणले वा 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 वा. मग काही पारायण वगैरे करते? म्हणले हो बाबा, ज्ञानेश्वरीचं पारायण करते. म्हणले मग आता कोणतं पारायण सुरू तुझं? म्हणले आता सध्या रामायणाचं पारायण करते. मग झालं होतं ना सगळं. पण ती आगाऊ त्याने पुन्हा विचारलं, म्हणले आता रामायणाचं पारायण करते, महाभारत कधी सुरू करणार आहे? ती म्हणली आता माहेरी तर रामायणाचं पारायण करते, लग्न होऊन सासरी गेली की लगेच महाभारत सुरू. यदा यदा धर्म. मूळ स्वभाव. काही लोकांचा स्वभाव जात नाही, आगाऊपणा जात नाही. काही काहीच्या रोमात आगाऊपणा असतो. जैसी विंच वाचन अंगी. काही दुर्जन लोकांचा स्वभाव असतो तो. काही लोक प्रचंड त्या ठिकाणी त्रासदायक ठरत असतात. बाप मला एकच सांगायचंय, सज्जनाला कमी आयुष्य आहे.
भगवान ज्ञानेश्वरांनी सांगितलं की आता थांबायचे देवा. निवृत्तीनाथांनी ऐकलं, दादा आले. ज्ञानोबा आया, भाऊ म्हणून नाही, गुरु मानतात ना म्हणून तुमच्याकडे एक अपेक्षा आहे. माझ्यासाठी, निदान माझ्यासाठी तरी 2 वर्ष थांबावं असं माझी इच्छा आहे. सद्गुरूचं कधी त्या ठिकाणी अवहेलनागिरीने कधी शब्द म्हटला नाही. ज्ञानोबांचे की दादा नक्की. एक लक्षात ठेवा, जीवनात सगळे नाराज झाले तरी चालतील, देव नाराज झाला तरी चालेल, संत नाराज झाले तरी चालतील, समाज नाराज झाला तरी चालेल, आई वडील नाराज झाले तरी चालतील, इव्हन बायको नाराज झाली तरी चालेल. पण काळजी घ्या, आयुष्यात आपल्या हातून आपला भाऊ कधी नाराज होता कामा नये. आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्यांनी ज्यांनी भावांना नाराज केलं ते संपले. पुराणामध्ये दैत्याने देवांना नाराज केलं, समुद्रमंथनामध्ये संपले. रावणाने विभीषण नाराज केला, रावण संपला. धृतराष्ट्राने विदुरकाकाला नाराज केलं, धृतराष्ट्र संपला. कौरवाने पांडवांना नाराज केलं, कौरव संपले. बालीने सुग्रीवाला नाराज केलं, बाली संपला. रावण मृत्यूशय्येवरती पडलेला. रावण सामान्य नव्हताच. रावणाचा अधिकार किती होता माय बाप. पुराणामध्ये असं वर्णन येतं की त्याला 80,000 बायका होत्या. अंगावर काटे झाले बाप. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. म्हणजे आता जर रावण असता तर रावणाचे 15 आमदार विधानसभेत राहिले असते एकट्याचे. रावणाची संपत्ती 7 कोटी वर्ष शुद्ध सोन्याची होती. काश्याची, तांब्याची, दगडाची, पेटीमध्ये, चिरेमध्ये जाऊ द्या. रावणाचा एक महालाची भिंत 1-3 हातात नावाशी ओतीव सोन्याची होती. ओतीव. आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमच्या घरी का 2 BHK 1 BHK 3 BHK कुठेच लागत नाही. आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमच्या घरी त्याच्यामधली भिंत 4 इंचाची. इकडून गंगूमाईने खेळा ठोकला की सकुमाईच्या किचन मध्ये निघतो. सकुमाईने तिलाची किटली टांगली, गंगूमाईने खेळा काढला, सांडून गेलं. ही परिस्थिती आहे. 7 कोटी वर्ष शुद्ध सोन्याची होती. तो रावण मृत्यूशय्येवरती पडलेला. भगवंताने लक्ष्मणाला सांगितलं की जा, रावण हा महान तत्वज्ञानी. महावीर लक्ष्मण गेले, सांगितलं दशानन रावण, लंकापति रावण, मैं दशरथ पुत्र और श्री राम जी का छोटा भाई लक्ष्मण आपको वंदन करता हूं. मैं आपसे अपने जीवन का सार पूछना आया. मी तुमच्या जीवनातलं सार विचारायला आलो. तुमच्या जीवनातलं सार सांगा. रावण हसला आणि रावण सांगतोय की लक्ष्मणा, मी तुझ्या भावापेक्षा वयानं, ज्ञानानं, मानानं, वैभवानं, श्रीमंतीनं सगळ्या बाबतीत श्रेष्ठ आहे. तुझा भाऊ महादेवाचा भक्त आहे, मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे. पण तुझ्या भावापेक्षा माझी भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. मी मस्तक कापून शंकराला त्या ठिकाणी समर्पित केलं होतं. शिव तांडव मी रचलेलं. तुझ्या भावाचा फक्त महाल सोन्याचा आहे, माझी अख्खी लंका सोन्याची. मी तुझ्या भावापेक्षा 5 पटीनं वरचढ आहे. तुझ्या भावाला त्या ठिकाणी दुसऱ्या अवतारामध्ये 16,000 बायका आहे, मला 80,000 बायका आहे, 16-85. तुझ्या भावाला फक्त 4 हात आहे. भगवान विष्णू, भगवान विष्णू फोटो तर पाहिला नाही तुम्ही? पाहिला की नाही? कशावर झोपले ते? भगवान विष्णू कशावर झोपले? पाठवर, मग शेषनागावर. आणि पायाजवळ कोण आहे? काय म्हणते ती? हा फोटो पाहिला की काय सांगतो? ज्या घरात रोज मालकाच्या चरणांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी काल लातूरला असंच बोललो. एक म्हातारी विरेल म्हणले, महाराज पाय बिले चांगले पाहिजे. आपण पाया पडायच्या कपड्याला घाल लागायची असं नाही झालं पाहिजे. भगवान महाविष्णूला 4 हात आहे, रावणाला 20 हात होते. तो म्हणतो मी 5 कोटीने वरचढ आहे. पण लक्ष्मणा, सगळ्या बाबतीत वरचढ असून युद्धभूमीवरती मी पराभूत झालो, तुझा भाऊ विजयी झाला, काय कारण आहे? म्हणजे तेच विचारायला आलोय. मग रावण सांगतो, ऐक, त्याच्या मागचं एकच कारण आहे. मी ज्ञानानं, वयानं, मानानं, वैभवानं, श्रीमंतीनं, भक्तीनं सगळ्या बाबतीत रामापेक्षा वरचढ आहे, तरी रामाच्या हातून पराभूत झालो. याच्या मागचं एकच कारण आहे. म्हणजे कोणतं? रामाचा भाऊ त्याच्या सोबत तू आहे आणि माझा भाऊ मला सोडून गेलेला आहे. ज्याचा भाऊ ज्याच्या सोबत आहे त्याला जग जिंकता येतं. आणि मला आनंद वाटतो की प्रशांत दादा आणि हे सगळे 3 भाऊ एका विचाराने एकत्र. निवृत्तीनाथ दादा सांगतात, ज्ञाना 2 वर्ष रे. भगवान ज्ञानेश्वरांचे
दादा जशी तुमची आज्ञा. 2 वर्ष झाली काळ घ्यायला आला. दरवाज्यात काळ येऊन उभा राहिला. सोपान काका आले आणि सांगितलं दादा मोठे भाऊ सद्गुरू आहे म्हणून त्यांचं मान ठेवून 2 वर्ष वाढवले. मी धाकटा भाऊ मला नको. त्यांनी सांगितलं तुझ्याकरता 2 वर्ष. सोपान काकाने 2 बोटं दाखवले. काळ परत निघून गेला. 2 वर्ष झाली. काळ पुन्हा दरवाज्यात येऊन थांबला. मुक्ताबाई जवळ आल्या आणि मुक्ताबाईंनी भगवान ज्ञानोबा सांगितलं दादा तुझी बहीण आहे, धाकटी बहीण आहे. ताटीच्या बंगल्यामध्ये कदाचित कमी जास्त बोलले गेलं असेल. लढीवाळ मुक्ताबाई आणि जीव मुंदर ठाईची ठाई. दादा जीव दातांनी चावली कोणी 32 तोडली म्हणून माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे. काय दोघं भावंडांसाठी 2-2 वर्ष वाढवले. माझ्यासाठी नको का 2 वर्ष? तुझ्यासाठी 2 वर्ष. आणि मग काळाकडे 2 बोटं केले. काळ परत फिरला. मुक्ताबाई त्याला सामने म्हणले म्हणले काय? म्हणले निवृत्तीनाथ दादा 2 बोटं दाखवली तू 2 वर्षांना आला. सोपान काकाने 2 बोटं दाखवली तू पुन्हा आता 2 वर्षांना आला. आता मी तुला 2 बोटं दाखवली तू परत फिरला पुन्हा 2 वर्ष नेशील. म्हणले हो. मग मुक्ताबाई सांगितले हे 2 बोटं म्हणजे 2 वर्ष नाही. म्हणले मग? म्हणले जोपर्यंत आकाशात 2 आहे चंद्र आणि सूर्य तोपर्यंत इकडे अलंकापुराकडे यायचं नाही. इकडे ढुंकूनही पाहायचं नाही, यायचं नाही. जीवनामध्ये वार्धक्य वैधव्य. माझ्या मातांना जर विचारलं की माय मुलगा सर्व्हिसला आहे, नवरा रिटायरमेंट झालेला आहे, बँक बॅलन्स चांगलं आहे, घरदार पैसा अडका सगळ्या गोष्टी आहे, जीवनात काही मिळवायचं राहिलं नाही, आता तुझी काय इच्छा आहे? ती इथे बसलेल्या प्रत्येक माईचं एकच जी संसारातून तृप्ततेने जीवन जगलेली आहे ती फक्त एकच सांगेल महाराज आता देवाकडे ज्ञानोबरायांकडे एकच विनंती आहे. काय? भरल्या कपाळानं जायचं, याच्या पलीकडे दुसरी कोणती इच्छा नाही. वैधव्य नको. वैधव्य हा शब्द फक्त स्त्रियांनाच नाही पुरुषांना सुद्धा लागू पडतो. वैधव्य म्हणजे आधार नसलेला. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं माझ्या जीवनात सद्गुरूचा जर आधार गेला तर मला ते जीवन नकोय. म्हणून मला आहे पण माझं सगळं लेणं घेऊन मला त्या ठिकाणी थांबायचं आहे. एवढ्यासाठी मला आता थांबू द्या. 22वं वर्ष आहे. तो 16 आपण या ठिकाणी पाहताय. आषाढीला त्या ठिकाणी पंढरपूरला आले. भगवान पंढरीश परमात्म्याने सगळ्या संतांना सांगितलं पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे ज्ञान. त्यांनी प्रसन्नपणे सांगितलं की शुद्धची वारी पंढरपुराची आणि वद्य कार्तिकीची त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि अजून पुढचं सांगितलं पंढरपुरापेक्षा अलंकापुराचं महत्व आहे. अभंगाचं वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर
पांडुरंग प्रसन्नपणे केले दान हे जना निळाभने दानवे संत धावत येती प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले दान हे जना विठ्ठल जय ज्ञानेश्वर